ले रो भैना अपने भैया को राखी बांधो, थाली में डालो 1000 रुपए, भैया करो अपने बहना को खुश। गाईस दिलेला शब्द पूर्ण. आरतीला टाटामध्ये 1000 रुपये. आओ गिफ्ट बघूया काय आणलंय दीदीने गिफ्ट. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल उदय मोडी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी. थोडा वेळ विश्राम घ्यायचा. विश्राम घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात करायची. मंडळी थोडे दिवस टाईम नव्हतं भेटत ब्लॉग शूट करायला, परंतु आता रेग्युलर 1-2 दिवस झाले आपले ब्लॉग यायला लागलेत. त्यामुळे आता आपली जी मंडळ आहे, आपला जो आपुलकीचा परिवार आहे, तो लवकरच 12,000 देखील पूर्ण होणार आहे. खूप मोठी प्राऊडची फील आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण 12,000 हा जरी आकडा बोलायला कमी असला तरी माझ्यासाठी खूप मोठा महामंडळ, माझी फॅमिली खूप मोठी झाली. सो त्यामुळे कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, कारण 12,000चे आपण थोडेच जावलत. मला तरी वाटतं 45 आय थिंक सबस्क्राईब पाहिजेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या व्लॉगच्या माध्यमातून ते 12,000 सबस्क्राईब आपले कंप्लीट झाले पाहिजेत. आणि आज आहे रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आणि तुमच्या सर्वांची रक्षाबंधन तर झालीच असेल, कारण आपला ब्लॉग दुसऱ्या दिवशी अपलोड होत असतो. आणि तुम्ही सर्वांनी बहिणीसाठी काय काय गिफ्ट केलेत ते आपल्याला कमेंटमध्ये आधी नक्की सांगा. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. सर्व बहिणी, सर्व सिस्टर्स आज आपल्या घरी येणार आहेत राखी बांधायला. सो चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. सकाळी पप्पाने इथे घेतले वरण भात जेवण करायला. थोड्या वेळानंतर आपण रक्षाबंधनची कहाणी पप्पाकडून जाणून घेणार आहोत. आता पप्पा सध्या जेवण करत आहे. गाईज इकडे आरतीने ब्लॅक मिनी ब्लॅक कसा वाटतोय कमेंट करा. जरा आरती सिनेमॅटिक मध्ये ब्लर झाली, आता मी ब्लर झालो. बरोबर. तू हिला 500 रुपये टाक, 500च्या आतमध्ये टाकील ना त्याच्यावर केस. अरे गरीब की जान लोगे क्या, गरीब आदमी की. पोलीस स्टेशनला जाऊ का 1500 दिले ना तुम्हाला सरकारने? दिली. आणि ते 3,000 मग आरतीला कुठे घेतले का? आरतीला तू दे, आरती आलाच ना. मी देतो. चला पप्पा जरा सांगा आपल्याला रक्षाबंधनची माहिती. रक्षाबंधन पूर्वीपेक्षा खूप वेगळं आहे. कारण पूर्वीचं प्रेम, पूर्वीची माया बहीण भावाची याच्यात खूप आता अंतर झालेलं आहे, तफावत झालेली आहे. तर बहिणीनी भावासाठी आणि भावाने बहिणीसाठी काय केलेले आहे ते प्रत्येकजण एकमेकाला विसरलं आहे. तर त्याच्यामध्ये काय आलं आहे हे सर्वांना माहीत आहे, सांगायची गरज नाही. म्हणजे एक कागदरूपी चक काय, म्हणून या धार्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत. ज्या कथा काही आहेत त्या ऐकणं किंवा श्रवण करणं हे प्रत्येक स्त्री पुरुषाला किंवा बहीण भावाला गरजेचं आहे. तेव्हा त्यांना या बहीण भावाच्या नात्याची जाण किंवा ओळख कळेल. याच्यातली म्हणजे एक कथा जी रक्षाबंधन आपण का करतोय आणि कुठून कोणापासून चालू झाली. तो महाविष्णू, विश्वाचा मालक, जो जगन्नियंता आहे, जो जन्माला घालतोय, संहार करतोय, पालन करतोय, तो बळीराजाच्या घरी एक बटूक वेश धारण करून गेला. म्हणजे एकदम काय तर डेंगू अवतार बोलतात त्याला. बटूक वेश वामन अवतार धरून गेला. आणि बळीराजाच्या दरवाजासमोर एक गेट समोर एक पारेकरी, आपण ज्याला वासमीन बोलतोय, तो म्हणून राहिला. बळीराजाला काहीच माहीत नव्हतं की हा कोण आहे. बरेच दिवस येत नाही म्हणून लक्ष्मी मातेला विचार पडलं की मालक अजून येत का नाही, विश्वाचे मालक महाविष्णू. मग नारद मुनीला विचारलं की आमचे हे कुठे आहेत, म्हणजे विष्णू. तर नारद मुनीला सांगून ठेवलं होतं विष्णूने की कोणाला सांगू नको. पण शेवटी लक्ष्मी पुढे कोणाचं चालत नाही. शेवटी नारद मुनींना सुद्धा त्यांच्यासमोर खरं सत्य सांगावं लागलं. मग त्यांनी सांगितलं, माता आपले विष्णू भगवान बळीराजाच्या दरवाजासमोर द्वारपाल बनून आहेत, जाऊन तुम्ही बघा. मग विष्णूची पत्नी लक्ष्मी बळीराजाच्या घरी गेली आणि बळीराजाला सांगितलं की मला आज तुमच्याकडे एक मागणं मागायचं आहे. पण त्याच्या अगोदर बळीराजाने तिला बहीण मानली आणि लक्ष्मीने त्याच्या मनगटावर एक धागा म्हणून
जो आज बहीण भावाच्या मनगटावर बांधते, तो धागा तिने बांधला आणि तिथं बहीण भावाचं नातं चालू झालं. मग तिने त्याच्याकडे एक मागणं मागितलं, मला एक आज तुझ्याकडे मागायचं आहे. बोललं काय, की तुझ्या दरवाजासमोर जो कोणी पारेकरी आहे त्याच्याशी मला विवाह करायचा आहे, लग्न करायचे आहे. आता बहिणीची इच्छा मोडू शकत नाही काय, म्हणून तिथे विष्णूचं आणि लक्ष्मीचं बळीराजाने लग्न लावून दिलं आणि तिथून तो बहीण भावाचा नाता रक्षाबंधनच्या रूपाने चालू झाला. आणि तिथून ही रक्षाबंधन मग बहीण भावाच्या मनगटावर एक धागा बनवून बांधते. म्हणजे आज भावाने बहिणीला काय करायचं आहे, वचन द्यायचं आहे की आजपासून मी तुला तुझं रक्षण करीन. मग ही ओळख आज भाऊ विसरलाय, म्हणून हे नातं निरंतर शाश्वत राहावं काय, म्हणून मनातून रक्षाबंधन करायचं आहे. तर तुम्ही आता ऐकलं. चला आता आरती देखील माझ्या राखी बांधणार आहे. आरतीला आम्ही आता 20-20 रुपये टाकणार आहोत. गीत किती टाकणार आहे? 40,000 टाकणार आहे. गीत किती? 14,000. 10,000. ओ माय गॉड. चला बांधा राखी. चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी, तुम ना हो तो हर दिन आधा हर एक शाम अधूरी. कभी मुझसे है बड़ी माँ जैसी तू, कभी दोस्त मेरी तेरा हर बार. गाईज दिलेला शब्द पूर्ण. आरतीला टाटामध्ये 1000 रुपये. थँक्यू. ले रो भैना अपने भैया को राखी बांधो, थाली में डालो 1000 रुपए, भैया करो अपने बहना को खुश. पैसे नाही टाकले त्यांनी, पैसा डालो भाई. कैमरा में कई दो रहे हो आप. स्कॅनर काय गो ऑनलाइन ऑनलाईन नाही, कॅश दे कॅश. रक्षाबंधन आहे आज, कॅश नको. पाकिट भेटते ना त्याचं हल्ली, तो चेपते बघ पाकिट. कॅश नाही ऑनलाइन. ऑनलाईन तर आरती मग आज एक्स्ट्रा. रक्षाबंधन आहे, कॅश नको ठेवायला. तू देशील घे ना देशील, त्याचा कोणी गॅरंटी ऑनलाइन द्यायची लगेच किरण? बँक टू बँक ट्रान्सफर. पण ती गॅरंटी कोण देईल? तू मागशी देशील घे ना. जमा होत ना, तू या टाक. नुसतं दाखवलं ना, भरपूर झाली. नाही जमा नाही होत. स्कॅनर दे ना नाही बघ. ना, कॅश स्कॅनर नको. कॅश ना. दे कॅश दे कॅश दे कॅश दे. कॅश मध्ये औषध आहे. राहून दे, चालेल मला औषध. असेल ती. गाईज बघा किती रुपये टाकतोय हो. 1 एक 500, 2 2 500, 3 500. बस. बाबा दे 2,000 टेकलं ना, तू कामाला जाऊन तुने 1000 टेकलं. आरती 10 रुपयाच्या राखीवर 3,000 रुपये प्रॉफिट. चाल ना. वा भाई वा, तुझी ग्रेट हो रे. दोघांचं करायचं साठी कुठे चालली हो? घुम आहे. अहो ताई कुठे चालली हो? आम्ही सगळं गाईज आता आम्ही चाललोय मामाच्या घरी. मम्मी बांधणार आहे मामाच्या राखी. सो मम्मी आणि आरतीला सोडायला चाललोय आणि दीदी देखील तिकडेच येणार आहे. दीदीला थोडं यायला उशीर होणार आहे. सो त्यामुळे दीदी आल्यानंतर देखील अजून रक्षाबंधन होणार आहे. अजून रक्षाबंधन राखी बांधायच्या खूप बाकी आहेत. काकाच्या बोरी वगैरे सर्व येणार आहेत. आता मी जातोय मम्मी सणा घेऊन मामाच्या घरी. तर गाईज फायनली पोहोचलोय मामाच्या घरी. चला कर मग डान्स कर जरा कर ना. अरे कर. नाचायला आले इथं. अरे मग नाचायचा. गोंडवंदाला आले भावाशी की नाचायला आले. गाईज इकडे मावशीने आणि मम्मीने बघा मॅचिंग. आता मला माहित पडलं तर मावशी तीच लावणार. तुम्ही प्लॅनिंग करून आल ती घरची दोघी. फोन केला तुला मी सांगत फोन कर. तर गाईज मामाच्या घरी जेवायला बसलेलो आणि दीदीचा फोन आला की बोलते मला अर्ध्या रस्त्याला गेले. तर अर्ध्या रस्त्याला भाऊने ड्रॉप केलंय
आणि आधी रस्त्याला मी दीदीला घेतली आणि आता चाललो आम्ही इथं डायरेक्ट मामाच्या घरी. काय हो ओय काय चला मंडळी आता जातो थेट मामाच्या घरी. कुठं आली काय रे? कुठं आले तू ही कोण आहे? वो किससे मुस्कुराने के बस प्यार तेरा सच्चा सब रिश्ते हैं दिखावे के. मामाकडे सर्व काही राख्या वगैरे जे बांधायचे होते तर सर्व काही बांधून झाल्या. दीदी झाले ना? अशी बनवायची ट्रान्झॅक्शन करायला का उद्याचा दिवस पण लागेल त्याला कपड्याचे ट्रान्झॅक्शन वाली त्यानं नको मला ना बनवायची माझी नाही इच्छा ना मला ना बनवायची. चला काही आता निघतोय आम्ही घरी. कोण आहे काय रा? तर गाईज फायनली आता पोचलोय मी घरी आणि आता अजून दीदीची राखी बांधायची आहे. ती राखी बांधून घेतो. गिफ्ट बघूया काय आणलंय दीदीने गिफ्ट. ओ भाई एअरबड्स ऍपलचे अनबिलिव्हेबल. हे कुठून बोलायचा? कैची घे ना. चला आपल्याकडे आर्टिफिशियल हेडफोन. ओवल तिकडे लाव. काठी ठेवून तिकडे लाव. साऊल टाक बघ तेव्हा. बस 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 एकच. लावून दे लाव. साऊल टाक. गाईज इकडे माझ्या लाडाच्या 2 बहिणी आलेल्या आहेत. खूप लवकर आलेल्या आहेत. जवळ 8:30 वाजायला आलेत आणि त्यांचं आगमन आता कुठे माझ्या घरी झालंय. भावाची आठवण एकदम लास्टला त्यांना आली आहे. काय रा यांना काहीतरी बोल. राखी नाही बांधू शकत. ओके आरती ना चिवू तुझा काय विषय आहे? मी ओके बरोबर म्हणजे मुद्दाम लेट आली काय लास्टची? नाही मी किती लांब राहते. ठीक आहे चला मग आता बांधूया आपण राखी. चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी, तुम ना हो तो हर दिन आधा हर एक शाम अधूरी. गाईज फायनली आमचा जो रक्षाबंधनचा सण होता तो आज इथे संपलाय. सर्व बहिणींनी आम्हाला राख्या बांधल्या. खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना? भारी वाटलं पण लई दमलो. मग आज किती कोणला कमाई झाली ते पण सांगा ना. भावांना देऊन टाका. गुंडोले गेले. डोकरे माणसांसारख्या गुंडुल्या करून ठेवल्या. तर चला मंडळी, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आजच्या ब्लॉग मध्ये तेवढा काही स्पेशल नव्हता परंतु ब्लॉग हा आपला येत असतो दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनला. तर आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ती गोष्ट सांगू नाही शकत. थांब बंद कर मी सांगतो. चला तर आजचा ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. एंड करतो. ड्रेस नोटीस केला का?
ते अंबानीच्या बायकोनी ते डायमंड टाकलेलं होतं ना तिच्या लग्नाचं. चला गाईज बाय बाय. अशीच मस्ती आमची चालू असते, परंतु माझ्या बहिणी थोड्या लेट आल्या त्यामुळे एन्जॉय थोडंफार तुम्हाला कमी बघायला भेटला. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि 12K फॅमिली स्ट्रॉंग बनवून टाका लवकर. सबस्क्राईब करा.